स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, एक वाक्य असं आहे की पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळेल आपल्याला, विष्णू पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे. तर तुम्हाला पुढचा जन्म कसा मिळेल, तुम्ही कशा पद्धतीने वागत आहात व त्या वागण्यानुसार व तुमच्या कर्मानुसार व तुम्ही जसे वागाल त्यानुसार तुम्हाला पुढचा जन्म कसा मिळेल. चला तर बघूया. तर विष्णू पुराण कथेत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मानवाने पशुयोनी कशी प्राप्त करावी असे सांगितले आहे. विष्णू पुराणातील जड भारताच्या कथेवरून माणसाचा पुढचा जन्म कसा मिळत असतो हे तुम्हाला कथा सांगणार आहे. तर बघा, मृत्यू हा आत्म्याचा प्रवासाचा एक टप्पा सुद्धा म्हटला जातो, कारण शेवट हा शरीराचा असतो व आत्म्याचा नाही. असं म्हणतात की आत्म्याचा प्रवास एका शरीरापर्यंत नसतो, त्याला अनेक देहातून जावे लागते, अनेक शरणातून जावे लागते. प्रत्येक शरीराला भेटण्यामागे काही ना काही कारण असते. हे विष्णू पुराणामध्ये, गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत व इतर शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही, तर त्याला परत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे आवश्यक असते. जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होत असतो तेव्हा मोक्ष मिळत असतो. आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीरे प्राप्त करत असतो, परंतु केवळ एकाच इच्छेच्या चक्रात अडकल्याने आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मात यावे लागते. तर बघूया, हे जर विचार केला किंवा कोणत्या कर्म वाईट केले किंवा चांगले केले तर त्याला कोणता जन्म मिळतो, कोणत्या जन्मात त्याचं रूपांतर होत असते व पुढचा जन्म येत असतो. चला तर बघूया या कथेनुसार. तर जड भरताची एक कथा सांगितली जाते इथं. तो एक महासंत राजा होता. तो धार्मिक होता व लोकांची काळजी सुद्धा घेत होता. पण एके दिवशी असं झालं, तो नदी ठिकाणी गेला होता व आंघोळ करण्यासाठी नदीत उतरला होता. तेव्हा त्याला एका हरणीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली होती, पण तिला नदी पार करता आली नाही. हरीण गर्भवती असल्यामुळे तिला पाण्यातच तिचा बाळाला जन्म दिलावा लागला. तिने एका हरणीला जन्म सुद्धा दिला व तिथेच तिचा मृत्यू देखील झाला. ती मुलं पाहून राजाला दया आली होती व त्यांनी त्या हरणीला बाळाला आपल्या महालात नेले होते. जड भरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केले होते. हरीणही राजावर खूप प्रेम करू लागले व राजासमोर खेळत होते. त्यांना डोळे पाहून अत्यंत प्रेमळ वाटत होते, जे पाहून जडत राजाला आनंद व्हायचा. राजाचे हरणाच्या बाळाबद्दलचे आकर्षण वाढतच गेले. त्यांना हरणाचे अतिशय आवड निर्माण झाली होती व हळूहळू तो म्हातारा होऊ लागला आणि म्हातारा होता होताच तो तिथे मरण पावला. पण मृत्यूसमयी त्या हरणीबद्दलचा मोह संपला नाही. राजाच्या मनामध्ये त्या हरणीबद्दल अतिशय प्रेम होते. तो तिचाच विचार करत राहायचा. त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्याच्या योनीत यावे लागले आणि तो स्वतःच्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढचा जन्म हरणाच्या रूपात सुद्धा घेतला. तर अशा प्रकारे पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला. अशा प्रकारे या कथेमध्ये असे सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो, ज्या गोष्टीचा विचार करत असतो, ज्या भावनेबद्दल विचार करत असतो, त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळत असतो. गीतेमध्ये असेही म्हटले जाते की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते, म्हणजे जो व्यक्ती मरेपर्यंत भगवानचे नामस्मरण करत असतो, त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो. परंतु हे फार कठीण आहे, कारण ज्या भावनेने मनुष्यावर आयुष्यावर प्रभाव जो असतो तो मृत्यूच्या वेळी त्याच भावनेने त्याच्या मनावर प्रभुत्व तयार होत असते, प्रभाव तयार होत असतो.
तर बघा, माणूस जो विचार करत असतो किंवा शेवटपर्यंत त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट असते तीच शेवटपर्यंत जी गोष्ट घेतलेली आहे ती जेव्हा आपण मोक्ष प्राप्त करत असतो किंवा भगवंत, तर बघा आपण काही विचार करत असतो, ज्या गोष्टीचा विचार करत असतो तेच आपल्याला शेवटपर्यंत विचार करण्यामध्येच नेहमी निघून जात असतो आपला वेळ. तर नेहमी आपण एकच विचार करायचा आहे, देवाचे नामस्मरण करायचे आहे. देवाचे नामस्मरण केल्यामध्ये योग्य ते गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते. बघा, श्रीकृष्ण असे म्हणतात की तुम्ही हेही पाहिलं असेल की घरात कोणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात की घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपाने तुमच्या घरी परतला आहे. म्हणजे जे तुमचे आजी आजोबा असतात व तुमचे जे पूर्वज असतात तेच तुमच्या जन्माला येत असतात. म्हणून बरेच जण असे म्हणतात की तुमच्या घरात पूर्वज जन्माला आलेला आहे, तुमचा आजोबा जन्माला आलेला आहे. बघा, असे म्हणत राहतात. शेजारी पाजारी बरेच असे जे आपले आजी आजोबा असतात ते सुद्धा म्हणत असतात. वास्तविक हे त्या व्यक्तीची त्यांच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम आणि मोह दर्शवत असतो. कारण माणूस आपल्या वासना व कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होत नाही. गरुड पुराणात कर्माचे महत्त्व सांगितले आहे. त्यानुसार मनुष्य जे कर्म करत असतो त्याला पुढचा जन्म चांगला मिळत असतो. म्हणूनच कर्म व कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.